महाराष्ट्रातील तमाम शेतकरी राजा व शेळी पालक मित्रांचं जनाई गोट फार्म मध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, थंबनेल वाचून तुमच्या लक्षातच आलं असेल की शेळी पालनाविषयी हा व्हिडिओ बनवला आहे. शेळी पालन कुणी करावं, कुणी करू नये किंवा का करावं, ह्याविषयी मी आज तुम्हाला जो माझ्या मित्राच्या बाबतीत जे घडलं 2 वर्षामध्ये आणि मी डोळ्यांनी त्यांचं ते शेळी पालन पाहिलेलं आहे, तो अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझे मित्र जे होते ते उच्च शिक्षित होते एकदम, पण त्यांना शेतीची खूप आवड होती. नोकरदार माणूस होते, चांगले आहेत अजून पण. शेतीची आवड होती, शेती आहे भरपूर त्यांच्याकडं. मग पण शेतीमध्ये एक मित्रांनो सातत्य नाही. शेतीमध्ये सातत्य नसल्यामुळं कधी भाव कमी जास्त, उधार, नुकसान होणं वगैरे शेतीमध्ये जास्त होते. मग त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी शेळी पालन करायचा निर्णय घेतला. मग निर्णय घेत असताना त्यांनी अगोदर सुरुवातीला प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षणामध्ये त्यांनी 1-2 ठिकाणी प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षणामध्ये त्यांना ते शेळी पालनाबद्दल अजून जास्त आपुलकी वाढली. शेळी पालन करावं, शेतीला जोडधंदा होईल. मग त्यांनी त्यांचं जे शेत करणारे सहकारी होते त्यांच्याशी संपर्क साधून मग त्यांनी एक व्यापाऱ्याकडून शेळ्या घ्यायचा निर्णय घेतला. मग त्यांनी उस्मानाबादीमध्ये शेळ्यामध्येच काम करायचं ठरवलं, कारण ते आपल्या महाराष्ट्रातले असल्यामुळं त्यांना प्रशिक्षणात तसं सांगितलेलंही होतं की उस्मानाबादीची प्रजनन क्षमता वगैरे चांगली आहे, उस्मानाबादीपासून सुरू करा, फिरस्तीला 1 नंबर शेळी आहे. मग त्यांनी फिरस्ती शेळी पालन करण्याचा निर्णय घेतला. गोठा बांधला. गोठा सुरुवातीला बांधला. मग एक व्यापाऱ्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला. मग कॉन्टॅक्ट करून त्या व्यापाऱ्याकडून त्यांनी 4 ते 4.5 लाखाच्या 40 शेळ्या घेतल्या. 40-42 जे देईल ते तेवढा आकडा मला फिक्स सांगता येणार नाही, पण 4 लाखापर्यंत त्यांनी शेळ्या घेतल्या. मग त्यांनी 2 गडी ठेवले त्याच्यासाठी. मग त्यांना जो काय असेल तो पगार ठरवला. मग शेड वगैरे व्यवस्थित बांधलं. पण त्यांनी एक चूक केली की त्यांनी शेतामध्ये एक काडीही चारा नियोजन लावलेलं नव्हतं, कारण त्यांना ते फिरस्तीच करायचं होतं. शेतामध्ये काहीच वैरण केली नाही आणि फिरस्ती करायचं म्हणून त्यांनी 2 गडी ठेवले. सगळे जे औषधं उपचार करायचं जे सगळं मेडिसिन वगैरे त्यांनी अगोदरच तयारी केली. मग आता शेळी पालन करायचं म्हणून त्यांनी मग काय केलं, ज्यावेळेस पाऊस पडला त्या व्यापाऱ्याला तसं सांगून ठेवलं त्यांनी की पाऊस पडल्यावर आम्हाला चारा पूर्ण माळ रानावर तयार झाल्यावर आम्हाला शेळ्या पाहिजे. मग त्या व्यापाऱ्याने पाऊस पडल्यावर गवत चांगले झाडपाला हिरवा झाल्यावर त्यांनी शेळ्या आणून दिल्या. मग शेळी पालनाला सुरुवात झाली. मग ते साहेब यायचे 2-4 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला, जसा वेळ भेटेल तसा सुरुवातीला येत गेले. मग चालू झालं शेळी पालन. दररोज न्यायचं आणायचं, त्यांची गडी ते काम करायचे. मग ऑगस्ट महिन्यामध्ये काय झालं मित्रांनो, मावा हा रोग आला. मावा, आणि त्यांच्या शेळ्यांच्या तोंडाला एवढा मावा झाला, त्यात 10-12 शेळ्या दगावल्या गेल्या. उपचार व्यवस्थित झाला नाही किंवा XYZ काय पण असू द्या, पण ते पावसाळ्यात थोडंफार मरतुकीचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे त्यांच्या एक 7-8-10 शेळ्या तरी माझा अंदाजे दगावल्या गेल्या. मग काय वेल्या काय चांगलं सुरू झालं त्यांचं व्यवस्थित. मग गडी जायचे यायचे. मग कालांतरानं 5-6 महिन्यानं काय झालं, एक गडी आजारी पडला. एक गडी आजारी पडल्यावर दुसरा पण गडी, मग एवढ्या शेळ्या मी कुठं एकटा घेऊन जाऊ म्हणून तोही मग नापाडा करू लागला. तोही मग जाणं येणं म्हणजे असं शेळी पालनाकडे दुर्लक्ष करायला लागले. मग तो गडी आला की तो येणार नाही, तो गडी आला की तो येणार नाही. मग हे सर समजावून सांगायचे, बाबा असं नका करू, तुम्हाला वेळेवर पगार देतो, ऍडव्हान्स देतो, सगळं त्यांचं वेळेवर चालू होतं. मग तरी काही दिवसांनी एकच गडी गेला आणि त्यांचे ना कुत्र्याने अक्षरशः 5-6 पिल्ले फाडून खाल्ले. त्यांचं नुकसान झालं. मग असं करत करत परत त्यांनी तो गडी जो आजारी सारखा राहायचा त्याला बदललं, दुसरा गडी ठेवला. दुसरा गडी ठेवला. मग त्या गड्याला ठेवल्यावर या दोघांमध्येच तुम्या व्हायला लागल्या मित्रांनो. आणि शेतामध्ये वैरण नसल्या कारणामुळं एखादा जर गडी नाही आला, 2 गडी नाही आले, तर अक्षरशः शेळ्या दावणीला तशाच बांधलेल्या गोठ्यामध्ये तशाच राहायला लागल्या 12-1 वाजेपर्यंत. गडी येईनात.
तू जाईल का मी जाईल, मी जाईल का तू जाईल, याच्या नादामध्ये अक्षरशः 12-1 वाजायला लागले. मग जे त्यांचे सहकारी शेती करत होते ते कधी कधी 1-2 तास सोडायला लागले. पण त्यांना पण दररोज सोडता येत नव्हतं, कारण त्यांना ते 10-15 एकर शेती करायची होती. 10-15 एकर शेतीमध्ये राबणं आणि परत शेळ्या करणं हे त्यांना अशक्य नव्हतं. मग ते कसं तर करून गड्याला लावले कामाला. मग नंतर दोन्ही गडी काढून टाकले. मोहोत करू तरुण मुलगा त्यांनी शेळी पालनासाठी निवडला. 6 महिने 7-8 महिन्यांनी निवडला. मग दोन्ही गडी काढून टाकले, कारण त्यांच्या दररोज भांडणं व्हायचे. मग ते काढून टाकले आणि मग एक होतकरू. पण त्या होतकरू तरुणाला लाज वाटायला लागली शेळ्या राखायची. कारण शेळी पालनामध्ये असं आहे, आपण एखाद्याच्या बांधावर गेलो, एखाद्याचं काही खाल्लं शेतातलं धान्य, तर तो शेळी पालक ओरडतो, तो रागाने बोलतो. मग त्याला हे पटलं नाही. त्याने 1-1.5 महिनाच केलं. आणि मग तसं करत करत मग 1-1.5 महिना केल्यावर मग पुन्हा शेळ्यांची अक्षरशः कंडिशन खूपच खराब झाली. खराब खराब झाल्या शेळ्या. एकदम तंदुरुस्त शेळ्या होत्या, काय वेलेल्या होत्या, काय कशा होत्या, एकदम खराब शेळ्या झाल्या तुम्हाला सांगतो. मग त्यांनी 1-2 महिने केलं चांगलं. होत करू मुलाने. त्याला लाज वाटायला लागली, कोण काय म्हणायला लागलं, कोण काय म्हणायला लागलं, तो असंच का करतो, तसंच करतो, पुण्या मुंबईला जा, 10-15 हजार पगार भेटत, इथं कशाला राबतो शेळ्यामध्ये, असं तसं म्हणल्यामुळं त्याच्याकडूनही मग तो म्हणला मला पण करायचं नाही. आता साहेब जे शेळी पालक त्यांना जी आवड होती त्यांनी असं केलं होतं की शेतात वैरण चारा काहीच लावलेला नव्हता. मग त्यांच्या शेळ्या इतक्या खराब झाल्या, त्या इतक्या खराब होऊन 10-12 शेळ्या परत त्यांच्यातल्या मेल्या. राहिल्या 10-15-20 शेळ्या राहिल्या मित्रांनो. पिल्ले तर एक पण राहत नव्हते, कारण नियोजनच नव्हतं. आणि प्रशिक्षण साहेबांनी घेतलेलं होतं, आवड त्यांना होती. ते गडी म्हणल्यावर असंच करणार. तर हे मी बघायचो, महिन्या 1500ला मी पण गावाकडे जातो. मी हे बघायचो अक्षरशः काय व्हायलंय असं. गोठ्याच्या कडनी उकंडीच्या उकंडी पिल्ले मेलेले पुरलेत त्यांनी. इतकी कंडिशन खराब झाली. मग शेवटी वैतागून वैतागून त्यांनी सगळ्यात मोठी चूक केली, थोडी तरी चारा वैरण त्यांनी त्यांच्या शेतात करायला पाहिजे होती, जेणेकरून गडी आजारी पडला किंवा कुठं लग्नाला गेला किंवा कुठं काय झालं, तो जर नाही आला अचानक, तर त्याच्यासाठी थोडीशी वैरण करायला पाहिजे नव्हती, त्यांनी ती केली नाही. त्यामुळे त्यांचं फार मोठं नुकसान झालं. आणि त्यांना अक्षरशः त्या शेळ्या, उरलेल्या ज्या शेळ्या होत्या, 1 वर्ष त्यांनी केलं. कारण प्रशिक्षणामध्ये त्यांना तसं सांगितलेलं होतं की 1-2 वर्ष तुम्हाला वाट बघायला लागेल, त्यावेळेस त्यांचा फायदा होईल. मग त्यांनी त्यांच्याकडे पैसा असल्यामुळे, व्यवस्थित पैसा भरपूर असल्यामुळे त्यांनी 1 वर्ष तरी वाट पाहिली. 1 वर्षानंतर त्यांनी ती शेळ्या बंद करायचा निर्णय घेतला. आणि अक्षरशः त्या शेळ्या 1,40,000 उरलेल्या शेळ्या विकल्या मित्रांनो. किती नुकसान झालं बघा. हो, त्यांना खूप आवड होती, त्यांची इच्छा होती शेतीला जोडधंदा शेळीपालन हे सगळं मान्य आहे. पण हे शेळीपालन कुणी करावं, माझं सांगण्याचं तात्पर्य तुम्ही लक्षात घ्या. किंवा असं जे कुणाबरोबर घडलंय त्यांनी नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. कारण हे तुमच्या सोबतही असं घडलेलं आहे. गडी ठेवल्यावर काय होतंय किंवा आपण फिरस्ती शेळीपालन केल्यावर काय होतंय हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर असं घडलेलं आणि त्यांना ते शेळीपालन बंद करावं लागलं. अजून ह्याच्यात गोठ्याला खर्च झालेला मी सांगितलं नाही मित्रांनो. त्याने गोठ्याला कमीत कमी 70-80-1 लाख रुपये तर कर्णावळ सहित गेले असतील त्यांचे. मेडिसिनला 50-50 हजार गेले असतील. खुराकीसाठी लाखभर रुपये गेले असतील. तर एवढं त्यांचं नुकसान झालं. 10-20 शेळ्या करा, स्वतः करा. स्वतःला आवडच असणं महत्वाचं नाही, तुम्ही त्याच्यात उतरलं पाहिजे. शेळी बघितल्यावर कळली पाहिजे की शेळीला काय झालंय काय नाही, कशामुळं. हे गड्याला काय घेणं देणं नसतं. साहेबांना सांगणार फोन करून, साहेब ही शेळी आज आजारी आहे. साहेब सांगणार तुम्ही त्याला मेडिसिन द्या, गोठ्यातच राहू द्या दिवसभर. आणि त्याला चारा कोण टाकणार गोठ्यात राहिल्यावर? गडी जाणार शेळ्या घेऊन. तर असं करून करून त्यांचं शेळी पालन पूर्ण फेल गेलं. त्यांनी ते बंद करून टाकलं. तर नवीन शेळीपालन जे करणार आहेत किंवा करू इच्छित आहेत किंवा त्यांनी सुरुवात करायचं ठरवलेलं आहे,
त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे मित्रांनो, शेळी पालन जर करायचं असेल तर तुम्ही स्वतः उतरा. कमीत कमी वर्ष 2 वर्ष तरी तुम्ही स्वतः करा, मग नंतर गडी ठेवा जास्त शेळ्या झाल्यावर. पण उगाचच दुसऱ्याच्या हातात कारभार देऊन शेळी पालन सक्सेस होणार नाही. म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, जर शेळी माझ्या बाबतीत थोडंफार घडलेलं आहे असंच, पण मी जास्त नुकसानीला सामोरं गेलो नाही. मी कमी शेळ्यापासून सुरू केलं होतं. त्यांनी एकदम घेताना 40-50 शेळ्या घेतल्या होत्या. तर असं करू नका. शेळी पालनामध्ये फायदा आहे, पण टिकून राहिलं पाहिजे आणि स्वतः लक्ष देऊन केलं पाहिजे. स्वतः प्रशिक्षण मी घेणार, शेळी पालन गड्याला करायला लावणार, आणि त्यात तुम्ही एक सगळ्यात मोठी चूक केली, चारा काहीच केलं नाही शेतात, तर मग हे होणारच होतं असं. तर कृपया करून तुम्हाला जर शेळी पालन करायचं असेल तर थोडा तरी तुमच्या शेतात चारा करा. सुरुवातीला चाऱ्याचं नियोजन करा आणि मग शेळ्या घ्या. शेळ्या लगेच घेऊ नका. आणि त्यातल्या त्यात त्यांनी पावसाळ्यात शेळ्या घेतल्या, रोगराईचं प्रमाण जास्त असतं पावसाळ्यामध्ये, तर जेणेकरून तुम्ही पावसाळ्यात शेळ्या घ्यायच्या नादालाच लागू नका. तुम्ही शेळी सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान शेळी घ्यायला सुरुवात करा. आणि शेळी घेताना तुमच्या बजेटनुसार घ्या. 10+1 सगळ्या युट्यूबला सांगितलं जातं किंवा कुठेही सांगितलं जातं 10+1 घ्या, 10+1 घ्या. तसं काय नाही मित्रांनो, 2 शेळ्या घेतल्या तरी चालते, 3 घ्या, तुमच्या बजेटनुसार घ्या. काय काय मुलं म्हणतात, आता मला फोन करतात आणि म्हणतात, अहो आम्हाला 10+1चं युनिट घ्यायचं. कसलं युनिट? तुमच्याकडे जेवढं बजेट आहे, तुमच्याकडे जेवढा चारा उपलब्ध आहे त्याच्यानुसार घ्या. कोणाचं कोण काय म्हणतंय, प्रशिक्षणामध्ये काय सांगितलं जातं, हे त्यांनी प्रॅक्टिकल सांगितलेलं असतं, ते ऐकू नका. तुमच्याकडे आज चारा 2 शेळ्यांचा आहे आणि तुम्ही 10+1 युनिट कसं काय घेऊन सुरू करणार? त्याच्यामुळे तर आपलं फेल जातं शेळी पालन. आणि त्यामुळे तर शेड महाराष्ट्रातले कित्येक तर शेळी फार्म बंद पडायला आले. हा माझा पण अनुभव आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्ही नवीन शेळी पालन करणार असाल तर कृपया करून तुम्ही अगोदर चारा नियोजन करा. आणि शेळी पावसाळ्यात अजिबात घेऊ नका. फुकट दिली तरी कोणी घेऊ नका. तुम्ही काय करा, दिवाळीच्या सुरुवातीला, दिवाळीमध्ये शेळी घ्या. आता चारा लावा, पण आता चारा लावा, शेडचं नियोजन करा आणि मग दिवाळीमध्ये शेळ्या घ्या. आणि तुम्हाला करायचं असेल तर शेळ्या घ्या, नाहीतर उगाच मी करन तो करन, गडी ठेवेन आणि मी जॉब पण करेन किंवा मी दुसरा व्यवसाय करेन, असं होणार नाही. आता मी टेलर दुकान बंद करायचं त्यामुळे ठरवलंय की मला लक्ष दिलं पाहिजे. मी मी जेव्हा सेटल होईल तेव्हा टेलर दुकान परत मी करू शकतो, पण अगोदरच मी डायरेक्ट दुसऱ्याच्या जीवावर करून माझं पण नुकसान झालंय. म्हणून मी सांगतो, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना सांगतो की तुम्ही शेळी पालन करायचं असेल तर स्वतः करायची तयारी ठेवा, लेंड्या झाडायची तयारी ठेवाल आणि सहनशक्ती ठेवाल तर 100% शेळी पालनामध्ये फायदा आहे. एवढंच सांगायचं होतं. आणि हा व्हिडिओ तुम्ही 100% नक्की बघा. तुमच्या मित्रांना पाठवा, जे करणार असतील त्यांना. लाईक करा आणि कमेंट करून कुणाच्या बाबतीत असं घडलंय तेही सांगा. आणि आपलं चॅनल नवीन आहे, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि मी स्वतः आता शेळी पालन करणार आहे, तर त्यासाठी मला आशीर्वाद द्या. जय हिंद, जय जवान, जय किसान. धन्यवाद.